नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकायनास अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत स्वप्न ते सत्य मुलाखत एक प्रवास या पुस्तकाबद्दल. मुलाखत हा स्पर्धा परीक्षेमधला सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो आणि मुलाखतचे मार्क हे पोस्ट डिसाइडिंग मध्ये सगळ्यात महत्वाचे ठरतात. तर लोकायनास अकॅडमी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे एक नवीन पुस्तक, जे मुलाखतीसाठी एक उत्तम मार्गदर्शक म्हणून तुमच्यासाठी काम करू शकतं. या पुस्तकाचं विशिष्ट म्हणजे तुम्हाला सांगता येईल की प्रत्येक संकल्पना यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आपण या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. त्यामध्ये बऱ्याच उत्तर पण तुम्हाला एक फीडबॅक म्हणून तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जे आयोगाचे जे मागच्या वर्षीच्या ट्रान्सक्रिप्ट असतात त्यांचाही संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्याचा वापर तुम्हाला नक्कीच तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतो. वन बाय वन आपण थोडा रिव्ह्यू बघूया पुस्तकाबद्दल. बघा, यामध्ये पहिलं चॅप्टर असेल पहिलं पाऊल. ज्यावेळेस आपण मुलाखत कक्षामध्ये प्रवेश करत असतो तर आपल्या कोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो, कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं जातं आयोगातर्फे, त्याबद्दल हे सगळं असणार आहे. मग यामध्ये पॅनल मेंबरला प्रत्यक्षामध्ये त्या कॅन्डिडेट कडून काय अपेक्षित असतं ॲज अ ऑफिसर म्हणून, त्या गोष्टींचा भर आपण या फर्स्ट चॅप्टरमध्ये केलेला आहे. यामध्ये आपण सगळे मांडणी केलेली असेल. मग त्यामध्ये तुम्ही महिला उमेदवार असाल तर त्यांच्या संबंधी आपण मांडणी केलेली आहे. मुलाखती संबंधी महत्वाच्या टिप्स पण आपण मध्ये समाविष्ट केलेल्या आहे. त्यासंबंधी जेव्हा तुम्ही आन्सर एखाद्या प्रश्नाचं देत असता तर कोणकोणते आपण फॅक्च्युअल पॅरामीटर हे ना, आपल्या कायद्याच्या हिशोबाने कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आन्सरमध्ये आपल्याला यायला पाहिजे, त्या सगळ्या पण आपण यामध्ये इन्क्लूड केल्या. कौटुंबिक पार्श्वभूमी. बघा, मुलाखतीमध्ये सगळ्यात महत्वाचं ठरतं की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी. कौटुंबिक पार्श्वभूमी हे आपल्याला एक कॅन्डिडेट म्हणून आपली बाजू मांडताना महत्वाचं ठरतं. समजा एखादा कॅन्डिडेट असेल ज्याचं अर्बन एरियामध्ये सगळी त्याची वाढ झालेली आहे, त्याचं एज्युकेशन सगळं अर्बन एरियामध्ये झालेलं आहे आणि त्याला एखादा शेतकऱ्यां रिलेटेड प्रश्न विचारण्यात आला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे की नाही. मग अशा वेळेस जर का एखादा कॅन्डिडेट आन्सर देत असेल की नाही, कर्जमाफी पूर्णपणे करणं हे चुकीचं आहे, ज्याच्यामुळे इकॉनॉमिकल परिणाम होतात. मग ज्यावेळेस आपण स्ट्रेट फॉरवर्ड एखाद्या क्वेश्चनचा आन्सर देतो तर त्यावेळेस आयोगाला पण किंवा जे पॅनलचे कॅन्डिडेट असतात त्यांना हे कळतात की ठीक आहे, याने इकॉनॉमिकल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला आहे, बट याने सोशल पॉईंट ऑफ व्ह्यू विचार नाही केला की शेतकऱ्यांना तशी परिस्थिती काय येते कर्जमाफीची गव्हर्नमेंटकडून, का असं होतंय, म्हणजे आपल्याकडे क्लायमेट चेंजचे परिणाम असतील ते त्यांना भोगायला लागत आहे, किंवा बाकी जे पण गोष्टी असेल ज्याचा शेतीवर पाऊस असेल, त्याचा पाऊस कधी पडत असेल कधी नाही पडत असेल, या बाकी गोष्टीमुळे जे शेतकऱ्यांचा लॉस होतो तो या कॅन्डिडेटने विचार नाही केला किंवा तो सोशल अँगल कन्सिडर नाही केला, हा एक अप्रोच बनतो. म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी एक महत्वाचा घटक ठरत असते. तर इंटरव्ह्यू मध्ये आन्सर देताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे त्या अनुषंगाने या गोष्टी असेल. या सगळ्या गोष्टीचा फोकस त्या चॅप्टरमध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं असेल, मुलाखतीमध्ये आपल्या संयमाची परीक्षा घेतली जाते. अनेक क्वेश्चन असे असतील की जे तुम्हाला एकदम रॅन्डम विचारले जातात. आपण किती प्रिपरेशन करून गेलो इंटरव्ह्यूमध्ये तरी बराच असा भाग असतो जे एकदम स्पॉन्टेनियसली क्वेश्चन येत असतात. मग असे क्वेश्चन डील करताना काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्यासंबंधी या चॅप्टरमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. मग त्यामध्ये आन्सर देताना तुम्ही कशा प्रकारे पॉझिटिव्हली आन्सर देऊ शकता त्या गोष्टी यामध्ये आपण सांगितले. त्या व्यतिरिक्त डॅफ, इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचा डॅफ असतो. त्याच्यावर बऱ्याच प्रमाणात तुमचे क्वेश्चन फ्रेम होत असतात. मग डॅफवर आधारित वेगवेगळे क्वेश्चन काय असू शकतात, त्यावर अप्रोच करताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे त्यासंबंधी सविस्तर चर्चा आपण या चॅप्टरमध्ये केलेली. त्याच्यानंतर गुंतवणुकीचा का. बघा, आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा तयारी करत असतो त्यावेळेस अनेकदा असं होतं की आपण 3 वर्ष 4 वर्ष अनेक वर्ष या स्पर्धा परीक्षा देत असतो आणि फायनली आपलं ग्रॅज्युएशनमध्ये आणि आपलं यश मिळवण्यामध्ये बराच गॅप होतो. मग या गॅपवर पण, ज्याला आपण एज्युकेशनल ब्रेक्स म्हणतो, याच्यावर पण बरेच प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला पडत असतात. मग या गॅपला कशा प्रकारे तुम्ही जस्टिफाय करू शकता त्या संबंधित सविस्तर चर्चा आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला भेटेल. त्या व्यतिरिक्त आपले जे हातवारे असतात, आपण जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये बसत असतो तर आपण कशा प्रकारे पोशाख परिधान केला पाहिजे, कशा प्रकारे आपण बोलताना संयमीपणे बोललं पाहिजे आणि बाकी छोट्या मोठ्या गोष्टी ज्या ऑब्झर्व केल्या जातात इंटरव्ह्यूच्या दरम्यान त्या आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेल्या आहे. यामध्ये तुम्हाला बऱ्याच डायग्रामही असतील की तुम्ही कशा राईट अप्रोचने ते करू शकता.
त्याच्यानंतर स्वतःबद्दल पण है ना, आपण जेव्हा स्वतःला इंट्रोड्यूस करत असतो तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. जेव्हा आपल्याला पॅनल मेंबर एखादा क्वेश्चन विचारतं की तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचे तर त्या गोष्टीमध्ये आपण काय काय इन्क्लूड केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण प्रामुख्याने त्यामध्ये भर केला पाहिजे, त्या गोष्टी याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहे. कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या प्रश्नाचा आन्सर देत असतो त्याच्यातूनच सब क्वेश्चन उपप्रश्न क्रिएट होत असतात. मग आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे त्या अनुषंगाने हा चॅप्टर महत्वाचा असेल. त्याच्यानंतर पोस्ट प्राधान्यक्रम याच्यावर पण बरेच क्वेश्चन पडत असतात की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पोस्टला का वरती प्राधान्य दिलेलं आहे दुसऱ्या पोस्टपेक्षा, राईट आहे. मग त्यावेळेस त्यावर क्वेश्चन बनत असतात डॅफ आधारित, आणि मागचं जे आपले वेगवेगळे ट्रान्सक्रिप्ट होतं त्याचा पण आधार घेतलेला आहे की पोस्ट प्राधान्यक्रम देताना कोणत्या त्यावेळेस रॅन्डम प्रश्न पडत असतात की एखाद्या पोस्टला तुम्ही पहिला प्रेफरन्स का दिलेला आहे, मग दुसरी पोस्ट तुमच्यासाठी कमी महत्वाची आहे का. तर असले प्रश्न डील करताना आपण कशा प्रकारे पॉझिटिव्हली असे प्रश्न डील करू शकतो त्या संबंधी आपण या प्रकरणामध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यावरती तुमचं मत काय. मग खूप सारे असे सोशल प्रॉब्लेम्स असतात ज्यावर आयोग आपल्याला किंवा पॅनल मेंबर आपल्याला तुमचं मत विचारत असतं. करप्शन संबंधी असेल, महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंबंधी विषय असतील, किंवा बाकी काहीतरी खूप सारे असे सोशल मुद्दे जे महत्वाचे असतात प्रशासनाच्या दृष्टीने. मग त्यावेळेस आयोगाला पॅनल मेंबरला तुमचं मत जाणून घ्यायचं की तुम्ही त्या गोष्टीला कशा प्रकारे बघताय, ॲज अ प्रॉब्लेम क्रिएटरच्या अँगलने बघताय की सोल्युशन ओरिएंटेड अँगलने बघताय, ते आपल्याला विचारलं जातं. त्या संबंधी आपण या प्रकरणामध्ये चर्चा केली आहे सविस्तरपणे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र माझा हा एक सेपरेट चॅप्टर आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. महाराष्ट्राबद्दल आपले वेगवेगळे जे पण प्रॉब्लेम्स महाराष्ट्र रिलेटेड असेल, मग आपण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रॉब्लेम असेल किंवा जे आपण रिजनल डिस्पॅरिटी आपण म्हणतो महाराष्ट्रामध्ये है ना, काही संपन्न एरिया असेल आणि काही अजूनही मागास तेवढा प्रगत झालेला एरिया नसेल, मग त्या संबंधी कसे प्रश्न पडत असतात त्यावर एक मॉडेल आन्सर्सही तुम्हाला या ठिकाणी दिलेले, तर तो चॅप्टर या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. त्यावेळेस वेगवेगळे प्रश्न आणि त्याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असेल की तुम्ही कसे चांगल्या प्रकारे ते आन्सर देऊ शकता. त्या व्यतिरिक्त आपला जिल्हा है ना, प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज क्वेश्चन पडतात आपल्याला. मग थोडक्यात आपल्याला सांगत असतं की तुमच्या डिस्ट्रिक्ट रिलेटेड 5 महत्त्वाच्या समस्या सांगा है ना, किंवा तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये काय 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगा आम्हाला. तर डिस्ट्रिक्ट वाईज रचना यामध्ये केलेली आहे, सो ते तुम्हाला या ठिकाणी भेटेल. त्याच्यानंतर मूल्याधारित शब्द जेव्हा आपण इंटरव्ह्यू देत असतो तर त्यावेळेस खूप सारे शब्द आपण महत्त्वाचे असतात ॲडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने, राईट आहे, जे आपल्या बोलण्यातून यायला पाहिजे. आपण व्यावहारिक आपली रोजची जी भाषा असते दैनंदिन ती न वापरता एक प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाची शब्द प्रणाली कोणती आहे ती महत्त्वाची असते. तर ते शब्दसंग्रह आपल्याकडे असणं महत्त्वाचं असतं. तर त्या शब्दसंग्रहाचा आपण दररोज आपण जर का त्या म्हणण्याचा प्रवास केला किंवा त्याचा दररोज आपण ट्राय केलं तर आपल्याला ते जमू शकतात. तर ते शब्दसंग्रह यामध्ये आपण मेन्शन केलेले. प्रश्नसंच, वेगवेगळे प्रश्नसंच, मग वेगवेगळ्या पोस्ट असतील त्याबद्दल वेगवेगळे प्रश्नसंच कसे ते आपण या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेले. त्या व्यतिरिक्त तुमचे मत काय वेगवेगळ्या गोष्टींवर तुमचं मत काय त्यासंबंधी एक चॅप्टर असेल. छंद देई आनंद है ना, छंद हा इंटरव्ह्यूच्या दृष्टीने खूप महत्वाचा पार्ट आहे. छंदावर खूप सारा इंटरव्ह्यू डिपेंड असतो. बरेचदा असं झालेलं आहे की एखाद्या कॅन्डिडेटचा 50 ते 60% इंटरव्ह्यू हा छंदाभोवती फिरत गेलेला आहे. मग छंद पण महत्वाचा असतो. मग छंदामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यावर कशा प्रकारे सब क्वेश्चन क्रिएट होऊ शकतात, आणि ते छंदचा आन्सर देताना तुम्ही कोणतं प्रिपेअर्ड राहिलं पाहिजे त्या संबंधी सविस्तर चर्चा या चॅप्टरमध्ये आपल्याला भेटेल. प्रश्न एकच उत्तर अनेक हा एक स्पेशल चॅप्टर या ठिकाणी क्रिएट केलेला आहे की बऱ्याच गोष्टी असतील मग त्या संबंधी अनेक अप्रोचने आपण त्याचा एखादा क्वेश्चनचा आन्सर देऊ शकतो. मग ते आन्सर देताना आपण पॉलिटिकल व्ह्यू असेल, कॉन्स्टिट्युशनल बॅकग्राऊंडचं एक लॉजिक असेल, सोशल एक अँगल आपण बघतोय का नाही. कारण की आपण जेव्हा एखाद्या प्रश्नाचा आन्सर देत आहे तर आपण ॲज अ अधिकारी म्हणून आपल्याला महत्त्वाचं असेल की आपण कायद्याच्या दृष्टीने काय योग्य आहे, संविधानिक दृष्टीने काय योग्य आहे, या गोष्टी आपल्या बोलण्यातून यायला पाहिजे. मग ते आन्सर देताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्या पाहिजेत त्या अप्रोचने हा एक प्रकरण या ठिकाणी आहे. त्या व्यतिरिक्त महिला उमेदवारांसाठी सेपरेट आपण एक चॅप्टर यामध्ये बसायला भेटेल. बघा, महिला उमेदवारांसाठी बरेच प्रश्न पडत असतात आणि फिमेल कॅन्डिडेट ओरिएंटेड कोणकोणते प्रश्न आपल्या प्रशासनामध्ये पडू शकतात त्या संबंधी स्पेशल चॅप्टर यामध्ये दिलेला आहे.
त्यानंतर प्रशासनासंबंधित काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्याला काही काही प्रश्न जे असतात ते नेहमीप्रमाणे रिपीट होत असतात. प्रशासन कसं चालतं, प्रशासनामध्ये काय कमी आहे, तुम्ही प्रशासनामध्ये आलात तर तुम्ही कशा प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस कराल, जे पण असेल प्रशासनासंबंधी असेल किंवा प्रशासनामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी भेटली तर तुम्ही खूप डेव्हलप डिस्ट्रिक्टमध्ये काम करायला तुम्हाला आवडेल किंवा खूप जास्त मागासवर्गीय डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला आवडेल. मग ते आन्सर आपण जेव्हा देतो तर त्याच्यामध्ये सब क्वेश्चन ऑलरेडी आपल्याला विचारले जातात. तर ते संबंधी सगळे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी डिस्कस केलेले. त्या व्यतिरिक्त मॉक इंटरव्ह्यू हे खूप महत्वाचं आहे. यामध्ये आपण 19 ते 20 प्रकारचे वेगवेगळे मॉक इंटरव्ह्यू घेतलेले. त्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू वेगवेगळ्या पोस्टसाठी असेल. मग ते अप्रोच करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे ते सगळं सविस्तर आपण मॉक इंटरव्ह्यू या चॅप्टरमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त वेगवेगळे डिपार्टमेंट असतात, गव्हर्नमेंटचे वेगवेगळे विभाग असतात. त्या विभागाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जात असतो त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशनचं काम कसं चालतं, रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशनचं काम कसं चालत असतं, पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनचं काम कसं चालत असतं, या सगळ्यांबद्दल माहिती असणं आपल्याला महत्त्वाचं असतं. सो त्यासंबंधी एक डिपार्टमेंटची प्राथमिक ओळख म्हणून एक चॅप्टर या ठिकाणी सेपरेटली इन्क्लूड केलेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त काय चेकलिस्ट, काय महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यासंबंधी प्रॉपर एक चेकलिस्ट आपण यामध्ये समाविष्ट केलेली. सो पूर्णपणे म्हणजे मेन इंटरव्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्या ज्या गोष्टी असतात असे आपण 20 चॅप्टरमध्ये सेग्रिगेट केलेलं आहे. त्यामध्ये तुमचं ॲपियरन्सपासून तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जात आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे, महिला संबंधी वेगवेगळे जे प्रश्न पडतात ते, त्याच्यावर एक आयडियल एक आपण आन्सर कसं असेल ते पण या ठिकाणी ट्राय केलेलं आहे टाकण्याचं. सो या होलिस्टिक दृष्टीने हे पुस्तक आपण कव्हर केलेलं आहे. तर नक्कीच तुम्हाला या पुस्तकाचा फायदा होऊ शकतो. सो धन्यवाद.